सप्रेम जय भीम। मी ॲडव्होकेट योगिता प्रकाश रायपुरे चंद्रपूर इथे राहते। आज 59व्या धम्मदीक्षा प्रवर्तन सोहळ्याचा आयोजन चंद्रपूर इथे होत आहे आणि या निमित्ताने मी आपल्यासमोर माझा विषय मांडत आहे। सर्वप्रथम मी महाकारुणिक तथागत भगवान गौतम बुद्ध आणि संपूर्ण शोषित वंचित समाजाला समतेचा मार्ग दाखवणारे महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मी प्रथमतः विनम्र अभिवादन करते व 69व्या धम्मदीक्षा प्रवर्तन दिनाच्या मी सर्व धम्म बंधू भगिनींना शुभेच्छा देते। आज आपण धम्म अनुसरून 69व्या वर्षामध्ये आपण आज पदार्पण करत आहोत। धम्म क्रांती झाल्यानंतर बाबासाहेबांनी सर्वप्रथम सगळ्या जे तिथे जमलेले अनुयायी होते ज्यांना बाबासाहेबांनी धम्मदीक्षा दिली। धम्मदीक्षा दिल्यानंतर बाबासाहेबांनी सगळ्यांना सांगितले की तुमच्या घरातील जे देव देव्हारे दुपारी आहेत ते फेकून द्या आणि नव्या जोमाने आपल्या कार्याला सुरुवात करा, स्वतःच्या जगण्याला सुरुवात करा। कारण आपण त्या धर्मातून, जो हिंदू धर्म आहे, जो वर्णवादी आहे, अस्पृश्यता मानणारा आहे, भेदभाव मानणारा आहे, विषमतावादी धर्म आहे, त्या धर्मातून आता आपण बाहेर पडलेलो आहोत आणि तो धर्म आपल्याला सोडून द्यायचा आहे। आता आपल्याला नवा धम्म स्वीकारायचा आहे आणि त्या 22 प्रतिज्ञा जो बाबासाहेबांनी दिल्या त्यातल्या की मी गौरी गणपती याची पूजा करणार नाही, मी इंद्र याला देव मानणार नाही, अशा पद्धतीने ह्या प्रतिज्ञा दिल्या आणि या प्रतिज्ञेच्या माध्यमातून मी माझा आज पुनर्जन्म झालेला आहे अशी सुद्धा एक प्रतिज्ञा बाबासाहेबांनी दिली। तर या प्रतिज्ञेच्या माध्यमातून बाबासाहेबांनी आपला जो समाज आहे, जो त्या काळामध्ये शोषित वंचित आणि अशिक्षित समाज होता, जो अस्पृश्य समाज म्हणून ओळखला जात होता, त्या समाजाला एक नवी दिशा देण्याचा बाबासाहेबांनी प्रयत्न केला। त्याच्या आधी बाबासाहेबांनी मुक्ती कोण पथे या आपल्या दिशादर्शक भाषणामधून बाबासाहेबांनी आपण धम्म का घेतोय, धम्म घेतल्यानंतर आपल्यामध्ये काय काय सामाजिक, आर्थिक, राजकीय, शैक्षणिक परिवर्तनाच्या दिशा आपण निश्चित करतोय त्या माध्यमातून आणि आपल्याला धम्मातून आपल्याला कुठलं स्वातंत्र्य हवं आहे याचा बाबासाहेबांनी खूप छानपणे उहापोह केलेला आहे। बाबासाहेब म्हणतात की धम्म हा फक्त एक जाती म्हणजे धर्मांतर म्हणजे फक्त जातीमध्ये एका जातीतून दुसऱ्या जातीत स्थानांतर होणे नाही, तर धम्म म्हणजे तुम्हाला मिळालेलं सामाजिक, आर्थिक, राजकीय, शैक्षणिक स्वातंत्र्य आहे। कारण ज्या व्यवस्थेमध्ये, ज्या हिंदू धर्माच्या व्यवस्थेमध्ये तुम्हाला त्यांच्या 4 वर्णामध्ये सुद्धा स्थान नाही आणि भारतीय संविधान लागू झाल्याच्या नंतरही 1950 भारतीय संविधान लागू झालं, त्याच्यानंतरही बाबासाहेब ज्या समाजाची, भारतीय समाजाची जी गती पाहत होते, त्यांची विचारसरणी पाहत होते आणि त्याच्यामध्ये त्यांना ती विषमता तेव्हाही त्यांना जाणवत होती। हिंदू कोड बिल ज्या पद्धतीने त्यांनी संसदेमध्ये सादर केलं आणि त्याच्यामध्ये त्यांनी स्त्रियांना त्यांचे हक्क आणि अधिकार देण्याकरिता हिंदू कोड बिलची संकल्पना त्यांनी तिथे हिंदू कोड बिल तयार केलं होतं आणि स्त्रिया ज्याप्रमाणे स्त्रियांवर सर्वात जास्त भारतामध्ये त्यांना गुलामगिरीची वागणूक मिळत होती, त्यांना समानता मिळत नव्हती। भारतीय संविधानामध्ये समानता दिल्यानंतरही स्त्री पुरुष समानता असूनही त्यांना समानतेची वागणूक मिळत नव्हती। तर त्याच्यातून बाहेर काढण्याकरिता बाबासाहेबांनी हिंदू कोड बिल संसदेमध्ये सादर करण्याचा निर्धार केला आणि त्याच्यामध्ये ज्या काही त्यांनी तरतुदी केल्या त्यानुसार ते स्वीकारण्यात आलं नाही आणि त्या हिंदू कोड बिलचा मोठ्या प्रमाणामध्ये विरोध झाला, स्त्रियांनी सुद्धा विरोध केला। तेव्हा बाबासाहेबांचं मन खिन्न झालं। बाबासाहेबांना वाटलं की आपण जे काही संविधान या देशासाठी लिहिलेलं आहे, जे संविधान देशाने स्वीकारलेलं आहे, ते सर्व भारतीयांना समानतेचा दर्जा देण्यासाठी, त्यांना स्वातंत्र्य, बंधुता त्यांच्यामध्ये निर्माण होण्याकरिता आणि एक धर्मनिरपेक्ष भाव निर्माण होण्याकरिता हे संविधान आपण या देशाला दिलेलं आहे। आणि जर ह्या भावनाच निर्माण होत नसतील, एकमेकाविषयी त्यांच्या मनामध्ये म्हणजे स्त्री पुरुष हे सुद्धा एकमेकापेक्षा दुय्यम आहेत ही भावना जर त्यांच्या मनामध्ये होत असेल, तर मग आपण ह्या संविधान हे शेणाच्या ढिगाऱ्यावर आपण कुठेतरी हा ग्रंथ उभा केलेला आहे। त्याच्यामुळे त्यांचं मन खूप खिन्न झालं आणि जगातले मला वाटते पहिले व्यक्ती असतील ज्यांनी स्त्रियांच्या या उद्धाराकरिता त्यांच्या मागण्या मान्य होत नाही आहेत म्हणून हिंदी कोड बिल जेव्हा स्वीकारला गेला नाही तेव्हा त्यांनी आपल्या कायदेमंत्री पदाचा राजीनामा दिला। तर असे बाबासाहेब जेव्हा खूप
1935 पासून बाबासाहेबांनी जेव्हा घोषणा केली तेव्हापासून ते या विषयावर विचार करत होते की आपल्याला हिंदू धर्मातून बाहेर पडायचं आहे, आपल्याला दुसरा धर्म घ्यायचा आहे, परंतु कुठला घ्यायचा याबद्दल त्यांचं बरंच चिंतन मनन सुरू होतं. अनेक वर्ष त्यांनी अनेक विविध धर्मांचा त्यांनी अभ्यास केला आणि जेव्हा बाबासाहेब आपल्या अर्ली एजमध्ये जेव्हा कोलंबिया विद्यापीठात होते त्यावेळेसही सुद्धा त्यांनी तिथे त्यांच्या जे वाचनामध्ये त्यांच्या तथागत भगवान गौतम बुद्ध यांचा धम्म येत होता. कारण ब्रिटिशांची सत्ता आपल्या भारतात होती आणि ब्रिटिशांनी बऱ्याच कालखंडामध्ये भारतामधील त्यांच्या कालखंडामध्ये त्यांनी बुद्ध धम्माचा चांगल्या पद्धतीनं अभ्यास केला होता. सम्राट अशोकांनी लिहिलेले शिलालेख, त्यांच्या स्तूप वगैरे आणि कोरीव बुद्ध मूर्त्या त्याच्यावर काय कोरलं गेलं आहे त्या शिलालेखामध्ये याचा अभ्यास त्या काळामध्ये जेम्स चार्ल्स हे करत होते आणि प्रिन्स जेम्स करत होते आणि त्याच्यानंतर त्याच्यावर लिखाणसुद्धा झाले. जे काही हस्तलिखित सापडले श्रीलंकेमध्ये आपल्या भारतामध्ये त्याच्यावर लिखाणसुद्धा झाले आणि बुद्धाचा धम्म हा अशा पद्धतीने विदेशामध्ये पोहोचला, इंग्लंडमध्ये लंडनमध्ये पोहोचला. आणि जेव्हा बाबासाहेब तिथे कोलंबिया विद्यापीठामध्ये जेव्हा आपला अभ्यास करत होते त्या काळामध्ये बाबासाहेबांनी सुद्धा तथागत भगवान बुद्धांचे जे काही विचार आहे, धम्म आहे, त्यांच्या धम्माचा जो मार्ग आहे, जो समानता सांगत होता तो मार्ग त्यांनी त्याच्यातून त्यांना तो कळाला आणि हळूहळू त्यांचं जे आकर्षण आहे ते धम्माकडे होऊ लागलं. मध्यंतरीच्या काळामध्ये बाबासाहेबांना त्यांच्या कामाच्या व्यापामुळे जो काही ज्या पद्धतीने त्यांना हे कार्य करायला पाहिजे होतं ते त्यांना करता आलं नाही आणि त्याच्यामुळे 1956ला अशोक विजयादशमी या दिवशी त्यांनी नागपूरच्या दीक्षाभूमीवर त्यांनी 5 लाख अनुयायांसह ही धम्मदीक्षेचा कार्यक्रम पार पाडला आणि त्याच्यानंतर लगेचच 16 ऑक्टोबरला त्यांनी चंद्रपूर इथे चंद्रपूरच्या दीक्षाभूमीवर हा एक दुसरा धम्मचक्र प्रवर्तन केले आणि इथे सुद्धा लाखो बौद्ध अनुयायांनी आजूबाजूच्या परिसरातील चंद्रपूर जिल्ह्यातल्या इथे येऊन धम्मदीक्षा घेतली. आता धम्मदीक्षा घेतल्यानंतर जो समाज अनेक वर्षापासून गुलामगिरीमध्ये खितपत पडलेला आहे, जो समाज अनेक वर्षापासून ज्याला आपल्या जाणीवाच जागृत नाहीत आणि त्याचे शोषण होते आहे, त्याच्याकडे शैक्षणिक असं कुठलाच आधार नाही, त्याच्याकडे आर्थिक बळ नाही, असा समाज जेव्हा एखादा धम्म स्वीकारतो आणि तो बौद्ध धम्म स्वीकारतो तेव्हा त्याला काय काय करायला पाहिजे याचे दिशानिर्देश बाबासाहेबांनी आधीच दिलेले होते की तुम्हाला कशा पद्धतीने स्वतःची प्रगती करायची आहे. तुम्हाला जर तुमची राजकीय, सामाजिक, शैक्षणिक, आर्थिक प्रगती करायची असेल तर तुम्हाला कशा पद्धतीने तुम्हाला स्वतःला सिद्ध करायचं आहे, तुम्हाला किती मेहनत करायची आहे. आणि बाबासाहेब याच्यानंतर लगेचच 2 महिन्यामध्ये 6 डिसेंबरला बाबासाहेबांचा मृत्यू झाला आणि जी मुंबईला बाबासाहेब 14 डिसेंबरला बाबासाहेब जे धम्मचक्र प्रवर्तन पूर्ण करणार होते, धम्मदीक्षा सोहळा आयोजन करणार होते, तो करता आला नाही. परंतु बाबासाहेबांच्या मी आत्ताच एक पुस्तक वाचलं ज्याच्यामध्ये नानकचंद रत्तू यांचं पुस्तक होतं आणि बाबासाहेबांचं जे अंतिम काळ आहे बाबासाहेबांचा त्याच्यामध्ये त्यांनी वर्णन केलं आहे का बाबासाहेब खूप खिन्न असायचे. त्यांना जे अभिप्रेत अशी राजकीय क्रांती होती ती झाली नाही आणि जी सामाजिक क्रांती होती ती सुद्धा होताना त्यांना दिसत नव्हती. त्यांना असं वाटत होतं की मी हा जो संघर्ष केला तो आपल्या लोकांसाठी केला आणि त्यांनी मला ते बुद्धिजीवी लोक जे माझ्या सोबत असायला हवे होते किंवा त्यांनी ही चळवळ समोर न्यायला पाहिजे होती, त्यांनी ही चळवळ कुठेतरी स्वतःच्या स्वार्थासाठी, स्वतःचा स्वार्थ पूर्ण करण्यासाठी त्या चळवळीला ते मागे ठेवत आहेत आणि स्वतःचाच विकास करण्यामध्ये गुंग झाले आहेत. त्याच्यामुळे बाबासाहेब अत्यंत त्यांची मनस्थिती खिन्न अवस्थेमध्ये ते होते आणि नानकचंद रत्तू हे लिहितात त्याच्यामध्ये त्या पुस्तकामध्ये की बाबासाहेब अक्षरशः त्यांच्या डोळ्यामध्ये अश्रू होते की माझ्या समाजाने मला धोका दिला आणि मी हे जे मला निर्माण करायचं होतं ते मी निर्माण करू शकत नाही, माझ्याकडे आता वेळ नाही. म्हणजे त्यांना त्यांच्या अंतिम क्षणाची त्यांना जाणीव झाली होती आणि त्याच्यामुळे त्यांचं मन खिन्न होतं. परंतु असं असतानाही आपण एक लक्षात घेतलं पाहिजे की बाबासाहेबांना अभिप्रेत असे बाबासाहेबांच्या ज्या काही मातृसंघटना आहेत, भारतीय बौद्ध महासभा, समता सैनिक दल आणि रिपब्लिकन पक्ष, तर ह्या ज्या मातृसंघटनेच्या माध्यमातून धम्म प्रचार आणि प्रसाराचं काम आणि बाबासाहेबांच्या विचारांना समोर नेण्याचं काम हे
त्यांच्या पद्धतीने होत आलं. त्याचा जो आलेख आहे तो उतरताच आलेख असला तरीसुद्धा समाज बहुतांश जागृत अवस्थेमध्ये होता आणि त्यांनी आपली एक सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक प्रगती कशा पद्धतीने आपण करू शकतो यावर त्यांचे चिंतन आणि मनन समाजाचे होत होते. आणि याच माध्यमातून जेव्हा आपण बघतो की 1956 नंतर जो समाज अत्यंत दुबळ्या अवस्थेमध्ये होता तो समाज या धम्मक्रांतीनंतर एक स्वतःला एक वेगळं त्याचं अस्तित्व निर्माण झालं. तो स्वतःला एक स्वतंत्र व्यक्तिमत्व म्हणून त्याचं तो वर आला आणि त्यांनी सर्वात आधी बाबासाहेबांचा जो हे आहे शिकवण आहे की शिका, संघटित व्हा आणि संघर्षरत राहा. तर त्यांनी सर्वात आधी शिक्षणाला सुरुवात केली की आपण काही केलं तरी आपण शिकलं पाहिजे, आपल्यामध्ये एक वेगळी संस्कृती निर्माण झाली पाहिजे. म्हणून त्यांचे एक सांस्कृतिक जडणघडण त्यांच्यामध्ये निर्माण व्हायला लागले. आपण कशा पद्धतीने राहिलं पाहिजे, आपले घरं कसं असायला पाहिजे, आपली वागणूक कशी असायला पाहिजे, आपले कपडे कसे असायला पाहिजे, यापासून त्यांनी स्वतःमध्ये बदल घडवण्यास सुरुवात केली. आणि आपल्या मुलांना आपण सर्वप्रथम शिकवलं पाहिजे, त्यांना शिक्षणाचा मार्ग दाखवला पाहिजे, त्यामध्ये चांगले संस्कार घडवले पाहिजे. याकडे आपल्या समाजाने, बुद्ध समाजाने, नवबौद्ध समाजाने लक्ष द्यायला सुरुवात केली. आम्हाला आठवते जेव्हा आम्ही लहान होतो तेव्हा आमच्या घरामध्ये आम्ही 4 बहीण भाऊ जरी असलो तरीसुद्धा सगळ्यांना समानता, म्हणजे जी समानता होती ती समानता होती. सगळे समानतेने शिक्षण घेत होते आणि बहिणी असो की म्हणजे मुलगी असो की मुलगा असो सगळे शाळेमध्ये जात होते आणि सगळ्यांना शिक्षणाचं एक महत्त्व त्या काळात कळलेलं होतं की आपल्याला आपलं शिक्षण घेणं आहे, आपल्याला आपले उच्चपदस्थ सरकारी ज्या नोकऱ्या आहेत शासकीय याच्यामध्ये त्या आपल्याला मिळवायच्या आहेत किंवा आरक्षणाच्या माध्यमातून आपल्याला ज्या काही सुखसोयी आपल्याला मिळत आहेत, ज्या काही आपल्याला देण्याचा प्रयत्न करत आहे शासनाच्या माध्यमातून, आरक्षणाच्या माध्यमातून जो आपला हक्क आहे तो आपण घेण्यासाठी समोर गेलं पाहिजे, ह्या भावना निर्माण झाल्या. आणि याच्यामध्ये मुख्य भूमिका ही समाजाचे जे काही बुद्धिजीवी वर्ग होता त्या बुद्धिजीवी वर्गाने ह्या भूमिका पार पाडण्यामध्ये बाकी समाजाची, म्हणजे जो शोषित समाज ज्याला अजूनही जो मुख्य प्रवाहात आला नव्हता त्याला त्यांनी मदत केली. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे की ठिकठिकाणी जिथे जिथे बुद्धिस्ट समाज होता, नवबुद्ध समाज होता, त्यांनी विहार बांधायला सुरुवात केली. सुरुवातीला तर अशी परिस्थिती होती की त्यांच्या स्वतःच्या जागा नव्हत्या किंवा त्यांच्या झोपड्या होत्या, तर त्या झोपड्यांमध्येच त्यांनी स्वतःच्या मेहनतीने, स्वतःच्या खर्चाने स्वतःच विहारांची निर्मिती करून तिथे बुद्ध प्रतिमांची स्थापना केली. आणि या माध्यमातून एक झालं की समाजातले लोक त्या विहारामध्ये जमू लागले, आया-बाया माणसं तिथे येऊ लागले, लहान मुलं येऊ लागले आणि त्यांच्यामध्ये चर्चा घडू लागल्या. बुद्ध वंदना घेताना, पंचशील धारण करताना की आपण पंचशील धारण करतोय म्हणजे आपण कशाचा आपल्याला प्रण करायचं आहे, आपण कशा पद्धतीनं आपल्याला वागायचं आहे याचेसुद्धा आचरण त्याच्यातून ते घडू लागलं. आणि त्याच्यामुळे एक सुसंस्कृत समाज निर्माण होण्याचे एक प्रक्रिया ती सुरू झाली. आणि जसे जसे आपल्या समाजातील धम्मक्रांतीनंतर जे सुशिक्षित लोक होते त्यांनी जशा जशा नोकऱ्या, शासकीय नोकऱ्यांमध्ये त्यांचा प्रवेश झाला, तसं तसं त्यांनी इतर जे त्यांच्या गावखेड्यातली मुलं आहेत, महिला आहेत, मुली आहेत, त्यांना वेगळ्या वेगळ्या पद्धतीने त्यांनी आपल्याकडे कशा पद्धतीने आपण त्यांना आपल्याकडे सामावून घेऊ शकतो, त्यांचं शिक्षण कशा पद्धतीने होऊ शकते याच्यासाठी सुद्धा खूप मोठी चळवळ राबवण्यात आली आणि वेगळ्या वेगळ्या पद्धतीने लोक आपापल्या परीने काम करू लागले. आज जेव्हा आपण बुद्ध धम्माचा जेव्हा विचार करतो 69 वर्षानंतर, तेव्हा बाबासाहेबांनी जी धम्मक्रांती केली त्या धम्मक्रांतीला अभिप्रेत असलेला समाज आज घडला का हे जेव्हा आपण विचार करतो तर काही प्रमाणामध्ये आपल्याला असं म्हणता येईल की शैक्षणिक बाबतीमध्ये त्यांनी आपल्याला स्वतःला सिद्ध केलं की आम्ही बुद्धिजीवी आहोत, आम्ही बुद्धिमान आहोत, आम्ही सुशिक्षितसुद्धा आहोत, सुसंस्कृत आहोत. आणि त्यांनी त्या बाबतीमध्ये अक्षरशः बहुजनांमध्ये आज जेव्हा आपण बघायला जातो तेव्हा बुद्धिस्ट समाज हा सर्वात जास्त शिक्षित बुद्धिजीवी समाज म्हणून ओळखला जातो. तर त्यांनी अक्षरशः बाकीच्या बहुजन समाजाला तोंडामध्ये बोटं घालायला लावली की वा, एवढ्याच वर्षामध्ये म्हणजे नेमक्या 40-50 वर्षामध्ये हा समाज कुठल्या कुठे पोहोचून गेला. परंतु जी सांस्कृतिक आणि धार्मिक आणि आर्थिक बाजू आहे ती बाजू अजूनही समाजाची कमकुवत आपल्याला दिसून येते.
कारण ज्या प्रमाणामध्ये सुरुवातीच्या काळामध्ये सरकारी नोकऱ्या होत्या किंवा छोट्या मोठ्या ह्याच्यातून लोक आपले स्वतःचे उदरनिर्वाह करण्याचा प्रयत्न करत होते, तो आता ग्लोबलायझेशनच्या काळामध्ये त्याचा हे आहे ते कमी झाला आहे फ्रिक्वेन्सी. आणि आज सरकारी नोकऱ्या फार कमी प्रमाणात मिळत आहेत. शिक्षणाच्या संधी उपलब्ध आहेत, परंतु त्याच्यामध्ये सुद्धा खूप कॉम्पिटिशन आहे आणि त्या कॉम्पिटिशनला पार पाडण्याकरिता युवक वर्ग जोमाने तयारी करतो. परंतु आता इतरही वर्ग जागृत झाल्यामुळे SC समाजातले, ST समाजातले, तो जो कॉम्पिटिशनचा भाग आहे तो खूप मोठ्या प्रमाणामध्ये आता वाढलेला आहे. आणि सांस्कृतिक स्तरावर विहारांच्या माध्यमातून बाबासाहेबांना जे अभिप्रेत होतं की आपल्या विहार ही अभ्यासाची केंद्र असली पाहिजे, जिथे बुद्ध धम्माचा अभ्यास झाला पाहिजे आणि चळवळीवर सुद्धा आपल्या विचारांवर मंथन झाले पाहिजे. आपल्या समाजाला कशा पद्धतीने आपण प्रगतीपथावर नेतो, या देशामध्ये एक प्रबुद्ध भारत निर्माण करण्याच्या दृष्टीने बुद्धिस्ट समाजाने कुठल्या पद्धतीच्या क्रियाप्रक्रिया राबवल्या पाहिजे, त्यांनी कशा पद्धतीची मांडणी केली पाहिजे, आखणी केली पाहिजे आणि ते आखणी करून ते चिरंतर त्याच्यावर चालत राहिले पाहिजे. हा जो बाबासाहेबांचा उद्देश होता, तो उद्देश कुठेतरी आपल्याला इथे कमी होताना दिसून येतो. म्हणजे त्या पद्धती त्या तीव्रतेने ती होताना दिसत नाही, ती प्रक्रिया पूर्ण होताना दिसत नाही. आपण अनेक जेव्हा आपण समाज बघतो आपला बुद्धिस्ट समाज, तर आजही खूप मोठा समाज हा मोठ्या मोठ्या महानगरामध्ये झोपडपट्टीमध्ये राहतो, अगदी गलिच्छ अशा झोपडपट्टीमध्ये, आणि खूप त्यांचं राहण्याची बिकट अवस्था आहे. अशा अवस्थेमध्ये राहिल्याच्या नंतर त्यांच्यामध्ये व्यसन हे सुद्धा व्यसनाचं प्रमाणसुद्धा खूप मोठ्या प्रमाणामध्ये बघायला मिळतं. आणि त्याचबरोबर इतर काही ज्या वाईट सवयी आहेत त्या वाईट सवयीसुद्धा त्यांच्यामध्ये बघायला मिळतात. तर त्याच्यामुळे काही समाज हा चांगल्या मोठ्या पदांवर पोहोचला आहे, काही हा अजूनही खूप तळागाळामध्ये, अजूनही आपला समाज तळागाळामध्ये, गावखेड्यामध्ये अजूनही आहे, त्यांची म्हणावी तेवढी प्रगती झालेली नाही. आणि त्याकरिता मग आपल्याला काय करायचं आहे, तर आपल्याला त्या समाजापर्यंत पोहोचायचं आहे की जो अजूनही गावखेड्यामध्ये आहे, ज्यांच्यापर्यंत विकास म्हणा किंवा धम्म पोचला नाही, शिक्षण पोचलं नाही, सांस्कृतिक परिवर्तन झालं नाही, सामाजिक परिवर्तन झालं नाही, ते अजूनही विषमतामध्ये जीवन जगत आहे, त्यांच्यासोबत अजूनही अत्याचार होतो आहे. तर अशा समाजापर्यंत आपल्याला जे बुद्धिजीवी लोक आहेत त्यांनी पोहोचलं पाहिजे, चळवळीतल्या लोकांनी तिथपर्यंत पोहोचलं पाहिजे आणि त्यांच्या समस्या जाणून घेऊन त्यांना मुख्य प्रवाहामध्ये कशा पद्धतीने समाविष्ट करून घेता येईल, त्यांची प्रगती कशी करून घेता येईल याच्यावर भर दिला पाहिजे. जे काही व्यसनांचे जे प्रकार आहेत त्या व्यसनामध्ये अनेक कुटुंब उद्ध्वस्त होत आहेत. मग असे असताना आपला समाजातील लोकांनी अशा लोकांना हेरून की हे व्यसनामध्ये खूप जास्त प्रमाणामध्ये यांचा कुटुंबाला आणि समाजालाही घातक ठरत आहेत, अशा लोकांना हेरून त्यांचं समुपदेशन करणं, त्यांना मार्गदर्शन करणं आणि त्यांना एका व्यवस्थित विचाराला त्यांना समोर नेऊन त्यांच्यामध्ये सगळ्या गोष्टींचा त्यांच्यात हे टाकणं की आपण बुद्धाच्या मार्गावर, धम्माच्या मार्गावर चालणारे अनुयायी आहोत. आणि बाबासाहेब जेव्हा इतके वर्ष बाबासाहेबांकडे सगळ्या सुविधा असतानाही, आणि बाबासाहेब अनेक वर्ष बाबासाहेब विदेशात राहूनसुद्धा त्यांनी कधी कुठल्याही व्यसनाला स्पर्श केला नाही. तर त्यांचा समाज म्हणून एक आदर्श समाज आपल्याला जर निर्माण करायचा असेल तर आपण सुद्धा त्या आदर्श आपण ठेवला पाहिजे. आणि आपण ह्या सगळ्या ज्या अहितकारी गोष्टी आहे, ज्या आपल्या शरीरासाठी आणि आपल्या कुटुंबासाठी, तद्वतच आपल्या समाजासाठी, त्यांचा आपण त्याग केला पाहिजे. हा विचार घेऊन त्यांच्यापर्यंत पोहोचणं, त्यांच्यामधून त्यांच्यामधून त्या वसनांचा समूळ नायनाट करणं हे सुद्धा गरजेचं आहे. आज आपल्यामध्ये जी शैक्षणिक क्रांती झाली आहे ती तर आपण आता बोलतोच आहे, सगळेच सांगतात की खूप मोठ्या प्रमाणामध्ये आपण, आणि परंतु धम्म क्रांती झाल्यानंतर धार्मिक जे धम्माचं जे आचरण आहे, असं म्हणतो की पालन करे सो धम्म है, धारण करे तो धम्म है. आपल्याला धम्म धारण करायचं आहे, आपल्याला पालन करायचं नाही आहे. आपल्याला आर्य अष्टांगिक मार्गांचे पालन करायचं आहे, आपल्याला 10 पारमितांचे पालन करायचे आहे, आपल्याला पंचशिलाचे पालन करायचे आहे. आणि ते पालन करताना बुद्धाला देव समजून नाही, तर बुद्ध हा आपला मार्गदाता आहे. आणि बुद्धांनी आपल्याला आपल्या तृष्णेतून दुःखमुक्तीचा मार्ग सांगितलेला आहे, तृष्णमुक्तीचा, दुःखमुक्तीचा. तर त्या
त्या मार्गातून जर आपण जाणार असू तर आपल्याला कशा पद्धतीने आचरण करायला पाहिजे, धम्माचं आचरण कसा करायला पाहिजे, याच्यावर अजूनपर्यंत खूप मोठ्या प्रमाणामध्ये असं झालेलं आपल्याला दिसून येत नाही. आणि विहार ही जी बाबासाहेब म्हणाले की ही एक चळवळीची केंद्र असली पाहिजे. बहुतांश विहार ही चळवळीची केंद्र न होता काही निवडक विहारांमध्ये खरंच अजूनही ज्या विहारामध्ये मी अजून बसलेली आहे ते विहार खूप मोठं असं चळवळीचं केंद्र ज्याला आपण म्हणू शकतो असं आहे सिद्धार्थ विहार. परंतु अनेक विहार जी आहेत ती अजूनही ताल्यामध्ये बंद असतात. फक्त तिथे वंदनेपुरते म्हणजे पंचशील म्हणण्यापुरत्याच स्त्रिया येत असतात. आणि आजचा जो युवक आणि युवतीचा जो सहभाग आहे तो सहभाग आता आपल्याला थोडासा या धम्माकडे ओढा जो आहे तो आपल्याला कमी 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 होताना दिसून येतो. तर याच्याकरिता आपल्याला काय करावं लागेल याचं नियोजन चळवळीतील तसेच सामाजिक संघटना आणि धार्मिक संघटना या सगळ्यांनी मिळून याचं नियोजन करायला हवं की आजच्या युवक युवतीला जर आपल्याला धम्म सांगायचं आहे, बाबासाहेबांचे विचार सांगायचे आहेत, तर आपण त्यांना कशा पद्धतीने ते आपण सांगू शकतो आणि त्यांना मुख्य प्रवाहामध्ये धम्माच्या बाबासाहेबांच्या विचाराच्या आपण कशा पद्धतीने आणू शकतो. याच्याकरिता पुन्हा एक आहे की त्यांना पुस्तकं वाचण्यासाठी प्रवृत्त करणे. त्यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे जे जातीचे निर्मूलन आहे, शूद्रपूर्वी कोण होते, मुक्ती कोण पथे, अशासारखे अनेक पुस्तकं आहेत. ती पुस्तकं त्यांनी जर त्यांचं जर यथोचित असं वाचन केलं तर कदाचित त्यांना आपल्यावर लादल्या गेलेली गुलामगिरीने आपला जो इतिहास आहे तो इतिहास कळायला त्यांना सोपं जाईल. बाबासाहेब म्हणतात की गुलामाला गुलामाची जाणीव करून द्या म्हणजे तो पेटून उठेल. आणि बाबासाहेब असंही म्हणतात की जो आपला इतिहास विसरतो तो कधीच आपला इतिहास घडवू शकत नाही. त्याच्यामुळे आपल्याला आपला इतिहास न विसरता 100 वर्षापूर्वी हजारो वर्षापासून आपल्यावर जी गुलामगिरी लादण्यात आली होती ती गुलामगिरीची जाणीव अजूनही आपण कितीही समृद्ध अशा विकसनशील देशामध्ये राहत असलं तरी ती जी मानसिकता आहे वर्णभेदाची, जातीभेदाची, ती आपल्या भारतामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये रुजलेली आहे. आणि त्या रुजलेल्या मानसिकतेमधून भेदाभेदीच्या आपल्याला जर एक समतावादी समाज निर्माण करायचा असेल तर आपल्याला बाबासाहेबांच्या विचारांशिवाय पर्याय नाही. कारण बाबासाहेब आणि बुद्ध, तथागत भगवान बुद्ध यांचे विचार हे समतावादी विचार होते आणि त्या समतावादी विचारालाच आपल्याला समोर न्यायचं आहे आणि एक प्रबुद्ध भारताची निर्मिती करायचं आहे. त्याच्यामुळे भारतातील जो युवा वर्ग आहे, जो विस्कटलेला आहे, जो वेगळ्या वेगळ्या याच्यामध्ये स्वतःला गुरफटवून ठेवतो, त्यांनी बाबासाहेबांचे आणि तथागत भगवान बुद्धांचे विचार त्यांनी स्वतःमध्ये आत्मसात केले पाहिजे. अनेक माध्यमं आता आपल्याकडे त्याच्यासाठी उपलब्ध आहेत. डिजिटल माध्यमं आहेत, यूट्यूब आहे, इंस्टाग्राम आहे आणि आपण बघतो की अनेक युवक युवती त्याच्यावर आपले स्वतःचे विचार टाकत असतात, रील्स बनवत असतात. तर या माध्यमातून सुद्धा आपण आता धम्माचा प्रचार आणि प्रसार आपण करू शकतो. आज आपण संपूर्ण भारताचा जेव्हा विचार करतो तेव्हा धम्माबाबतचा ओढा हा प्रचंड प्रमाणामध्ये वाढलेला आहे. कारण जो भेदाभेद आहे, जी विषमता आहे ती आजच्या काळामध्ये मोठ्या प्रमाणात वाढल्यामुळे लोकांना जो एक वेगळा समाज आहे त्या समाजाला वाटते काही की आमच्यासोबतच हे असं का बरं होत आहे, आम्ही अजूनही आमच्यासोबत ही व्यवस्था, जाती व्यवस्था ही का बरं पाडल्या जाते, तर मग आम्हाला याच्यातून जर बाहेर पडायचं असेल तर आम्ही काय करू शकतो. आता 2-3 वर्षापूर्वी जेव्हा आम्ही अहमदाबादला गेलो होतो तेव्हा तिथला प्रसंग आहे की तिथे सुद्धा बऱ्याच मोठ्या प्रमाणामध्ये धम्मदीक्षा सोहळा आयोजित केला जातो विजयादशमीच्या दिवशी. आणि दरवर्षी तिथे 1000-2000 लोक असे धम्मदीक्षा घेत असतात आणि तिथे एक चांगला समुदाय आपला निर्माण झालेला आहे. अशाच पद्धतीने उत्तर प्रदेश असो, बिहार असो, दिल्ली असो, या भागामध्ये सुद्धा दरवर्षी विजयादशमीच्या निमित्ताने बाबा आपल्या धम्मदीक्षा सोहळा, धम्मक्रांतीचा सोहळा पार पाडला जातो आणि तिथे सुद्धा हजारो लोक हे धम्माची दीक्षा घेत आहेत. मग आता ज्या प्रमाणामध्ये धम्मदीक्षा सोहळे पाडल्या जात आहेत, धम्मक्रांती होत आहे, म्हणजे बाबासाहेबांचे विचार त्यांच्यापर्यंत पोहोचत आहेत, बाबासाहेबांचे विचार पोहोचत आहेत म्हणून ते बुद्धाच्या मार्गाला ती येत आहेत. परंतु बुद्धाचे जे धम्म आहे तो धम्म आपल्याला कशा पद्धतीने कुठलेही कर्मकांड भेदभाव न करता व कुठल्याही अशा रूढी परंपरा न लागता एक सहज पद्धतीने तो आपल्याला धारण करायचा आहे, याच्याबद्दल जागरूकता निर्माण करण्याचे कार्य हे जे या समाजामध्ये आता 69 वर्षापासून रुळलेले आहेत त्यांनी करणं फार गरजेचं आहे. या नवबुद्धांना जे हे धम्मक्रांतीमध्ये पदार्पण करत आहेत आणि त्याच्यामुळे आपल्यावर खूप मोठे असे जबाबदारी आहे. स्थानिक लेवलवर आहे, आपल्या
स्टेट लेवलवर पण आहे, म्हणजे आपण राज्याच्या याच्यावर पण आहे आणि देशभरातही आहे. आपण स्वतः कशा पद्धतीने स्वतःला प्रेझेंट करतोय, कशा पद्धतीने आपण बोलतोय, आपले राहणीमान कसं आहे, आपलं पद कसे आहे, याच्यावर सगळं आता समोरचा व्यक्ती त्याचं आकलन करत असतो. आणि याच्यासोबतच एक सांगावंसं वाटते की आर्थिक बाबतीमध्ये आपला समाज अजूनही खूप प्रगत झालेला नाही. त्याला अजूनही बऱ्याच याला त्याला पार पाडायचं आहे. कारण जो आधीचा जो काळ होता 20-30 वर्षापूर्वीचा, तेव्हा गव्हर्नमेंट जॉबच्या माध्यमातून आपला जो बुद्धिस्ट समाज आहे तो समोर आलेला होता. परंतु आता जसे कंत्राटदारी पद्धती आली, खाजगीकरण आलं आणि नोकऱ्यांची कमी झाली, त्याच्यामुळे आपला बराचसा समाज जो आहे तो बेरोजगारीच्या याच्यामध्ये गर्तेमध्ये जात आहे. त्याच्यामुळे त्यांचं आर्थिक नियोजन आहे ते बिघडलेलं आहे. तर अशा वेळेस त्यांना आर्थिकदृष्ट्या सबल करण्यासाठी वेगळ्या इंडस्ट्रीज उभ्या करणे, वेगळ्या पद्धतीनं त्यांना गृहउद्योग स्थापन करून देणे, वेगळ्या पद्धतीनं त्यांना आर्थिक नियोजन त्यांचं करून देणे, हे पण आता एका विशिष्ट म्हणजे विशिष्ट लोकांनी याच्यामध्ये ज्यांना याचा अनुभव आहे की आपण कशा पद्धतीने हे उभं करू शकतो, कशा पद्धतीने आपण जे बेरोजगार आहेत किंवा आर्थिक अडचणीत आहेत त्यांना आपण आर्थिक पाठबळ देऊ शकतो, याच्याकरिता आता वेगळा मार्ग निवडण्याची, फक्त नोकरीच्या भरोशावर न राहता एक वेगळा मार्ग निवडण्याची आज आपल्याला गरज आहे. आणि त्याच्यातूनच आपण आर्थिक आपली सुबत्ता आपण स्थापित पुन्हा करू शकू. आणि धम्मकार्य जे आहे त्या धम्मकार्याला, चळवळीला, बाबासाहेबांच्या विचारांना, बाबासाहेबांनी आपल्याला दिलेल्या मातृसंघटनांना आपण बळकटी आणू शकू. तर अशा पद्धतीने एक मानवालाच पुनर्जीवित करण्याचं काम धम्मक्रांतीने केलेलं आहे. आणि या धम्मक्रांतीमुळे जे काही परिवर्तन झालेलं आहे खूप विलक्षणीय असं परिवर्तन आहे, ज्याची कल्पना कुणीही त्या काळामध्ये केली नसेल जेव्हा बाबासाहेबांनी धम्मक्रांतीची घोषणा केलेली होती. कारण बघा, आताच एक असं आकलन आपण वाचण्यामध्ये आलं आहे की गांधीजींनी जेव्हा हरिजन म्हणून अस्पृश्यांना जेवणाचे आमंत्रण देणं, त्यांना मान देणं सुरू केलं, त्यांच्या पंक्तीमध्ये जेवायला वगैरे बसवायला किंवा त्यांना बोलवलं, आणि हरिजन म्हणून त्यांच्यासाठी एक वेगळ्या मंदिराची आम्ही मंदिर देऊ वगैरे वगैरे ह्या ज्या घोषणा होत होत्या, त्या काळामध्ये बाबासाहेब हे अस्पृश्यांना पूर्ण समानता देण्याची बोलत होते. आणि सायमन कमिशन पुढे सुद्धा त्यांनी बाबासाहेबांनी तो विषय मांडलेला होता. परंतु बाबासाहेब जे काही करत असतील, बाबासाहेबांना त्या काळामध्ये एवढ्या कमी प्रमाणात आखण्यात आलं की बाबासाहेब म्हणजे फक्त एक शूद्र जमातीतील अस्पृश्य समाजातील एक नेता एवढंच म्हणून त्यांना त्यांच्या कार्याला तेव्हा आखण्यात आलं. आणि त्याच्यामुळे गांधीजींना मारून टाकण्यात आलं. पण बाबासाहेबांकडे फारसं असं त्या काळातील जे सनातनी मनुवादी लोक होते त्यांचं लक्ष बाबासाहेबांकडे तेवढ्या प्रमाणामध्ये गेलं नाही. कारण त्यांना वाटत होतं की हा व्यक्ती, अस्पृश्य माणूस हा काय करणार, हा काहीच करू शकत नाही आणि करेल काय करेल, अशा पद्धतीने त्यांचा जे हे आहे दृष्टिकोन आहे तो बाबासाहेबांबद्दलचा असावा. आणि त्याच्यामुळे त्यांनी बाबासाहेबांना ची ताकद जी आहे, त्यांच्या विचाराची ताकद आहे ती ते ओळखू शकले नाहीत. आणि त्यामुळे बाबासाहेबांनी जे काही धम्मक्रांतीच्या माध्यमातून जे काही परिवर्तन घडवून आणलं, जी क्रांती केली, रक्तविहीन क्रांती केली, रक्ताचा एक थेंब न सांडवता, ती क्रांती खूप मोठी ठरली. आज ते लोक तोंडामध्ये बोटं घालतात की अरे असं कसं झालं, हा समाज असा कसा प्रगत झाला, हा समाज असा कसा शिक्षित झाला, हा समाज असा कसा बुद्धिजीवी झाला. परंतु त्याला एक आणि एकच कारण आहे, ते म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि त्यांचे विचार, त्यांची या समाजाविषयीची कळवळ, ज्यांनी आपल्या संपूर्ण आयुष्यामध्ये फक्त समाजाचा विचार केला, त्यांच्या उद्धाराचा विचार केला. आणि त्यामुळेच आज आम्ही या सुंदरशा अशा धम्मामध्ये स्वतःला पाहतो आहोत. त्या धम्माचा आम्ही धारण केलेला धम्म आम्ही आचरणात आणतो आहोत. आणि ह्या धम्माला उत्तरोत्तर पुन्हा संपूर्ण भारतामध्ये हा धम्माचा प्रचार आणि प्रसार हो, हा भारत एक प्रबुद्ध भारत म्हणून ओळखला जावं. आणि सम्राट अशोकाच्या काळामध्ये ज्याप्रमाणे जम्बूद्वीपामध्ये संपूर्ण भारत, जम्बूद्वीप हा बुद्धमय होता, तसाच हा भारत बुद्धमय हो, बुद्धाच्या मार्गाने रूढ हो, असा आशावाद व्यक्त करून मी माझे मनोगत संपवते. जय भीम, जय संविधान, जय भारत. आप देख रहे हैं
लॉर्ड बुद्धा टीव्ही